प्रताप पवार, सहाय्यक कृषी अधिकारी हदगाव खुर्द. आता ही लिंबोणीची बाग 10 जुलै 2023ची लागवड आहे. जवळपास 1 हेक्टर लिंबोणी आहे. 280 झाड बसले, 75-80 झाड बसलेले आहेत. आणि 10 जुलैला ह्यांनी JCPनी खड्डे करून लागवड केलेली. आता ह्याच्या वर शेंड्यापर्यंत पण माझा हात पुरत नाही इतकी हाईट आहे. आणि खाली सुद्धा बुंदा जवळपास हातात बसत नाही एवढा बुंदा आहे. जवळपास 10 मीटर तर 3-4 मीटरचा व्यास असेल ह्याचा. आणि पूर्ण शेणखताचा वापर आहे. बाकी म्हणजे केमिकल फर्टिलायझरचा वापर हे करत नाहीत गणेश. हे फक्त फवारणी थ्रू जे काय असेल थोडंफार केमिकलचा वापर आहे डिसीज रोग वगैरे कंट्रोल करण्यासाठी. आणि ड्रीपच्या 3 लाईन आहेत आणि ड्रिपर सिस्टीम केलेल्या आहेत. एक झाडाच्या बुंद्याजवळून आहे आणि 2 त्याच्या पेरीफेऱ्यात आहेत. समजा ते सर्कलच्या ह्याच्याजवळ जवळपास किती 9 ड्रिपर असतील. आता आंतरपीक म्हणून त्यांनी तुरीची लागवड केलेली आहे. तूर आणि तूरला पण त्यांनी ड्रीप टाकलेलं आहे. तुरीची जवळपास मधलं अंतर 5 फुटाचं आहे आणि खालचं 1 फुटाचं आहे. 2 रोपातलं अंतर 1 फुटाचं आहे. गोदावरी आपली 2013. लिंबू बागेमध्ये आंतरपीक तूर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रीपवर ही तूर लागवड दिसते आपल्याला. नाव सांगा ना. प्रगतशील शेतकरी गणेशराव पावडे, नेहमी हसतमुख आणि मेहनती शेतकरी.